चला पंच सामना चालू करायचा विनंती असेल. आपण बघतोय या ठिकाणी काल बरोबर 12 वाजता सगळे सामने संपले होते. आज आपण बघतोय जवळपास 12:30 वाजलेत आणि विनंती असेल या ठिकाणी आपण आता वळतोय दुसऱ्या सामन्याकडे, जिथे आपल्याला बघायला मिळेल एका बाजूला असेल राधेय एंटरप्राइजेस चिर्ले आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतोय रोहेकर ब्रदर्स हाल. नक्कीच या ठिकाणी अनिकेत देवगरे यांच्याकडून विशाल पोकरकर साठी तब्बल 2100 रुपयांचं या ठिकाणी रोख प्राइज तुम्हाला गुगल पे द्वारे देण्यात आलेला आहे. त्याबद्दल नक्कीच तुमचं अभिनंदन. या ठिकाणी आपण बघतोय अतुलजी पाटील सोमटणे गावचे विद्यमान तंटामुक्त अध्यक्ष या ठिकाणी प्रस्थान करतायत. त्यांनाही आम्ही धन्यवाद देतोय. त्यांनी आपला वेळ या स्पर्धेसाठी दिला. आणि आता मात्र या ठिकाणी आमचे नरेंद्र मस्कर त्यांचं लक्ष अगदी बरोबर असतं की कोणत्या वेळेला काय पाहिजे ते त्यांच्याकडे उत्तर नक्कीच असतं. तर वळूयात या ठिकाणी सामन्याकडे. पहिल्या सत्राचा खेळ आता मध्ये कशा पद्धतीने पाहायला मिळेल, कारण आपण बघितलं होतं नाणेफेकीचा कौल जिंकला तो चिर्ले संघानं हाल संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. इथे मात्र आपण बघतोय पहिला चेंडू जातोय सरळ या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं धोका होऊ शकतो. कोणता या ठिकाणी खेळाडू थोडीशी तू-तू-मैं परतावा लागल. पहिल्या चेंडूवर 440 चा झटका, झोपेतून चापट मारल्यासारखं उठवावं तसा हा फलंदाज वाद. एक मोठा धक्का या ठिकाणी पाहायला मिळतोय. मुनीर पटेल जो अतिशय फॉर्म मध्ये जबरदस्त फॉर्म मध्ये आणि तो खेळाडू या ठिकाणी आपण पाहतोय तंबूची वाट त्याला धरावी लागते. दुर्दैवीरित्या धावबाच्या स्वरूपानं या ठिकाणी परतावा लागतोय. कारण आपण बघतोय असं वाटलं होतं की दुसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न केला आणि दुसऱ्या धाव घेण्याच्या नादामध्ये ही विकेट गमावून बसला. संधी निर्माण झाली ती जल्लोष करण्याची राधेय एंटरप्राइजेस चिर्ले संघाला, कारण आपण पाहिलं होतं पहिली धाव पूर्ण झाली होती. दुसऱ्या धाब्याची खरंच गरज होती का याचा प्रश्न या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये नक्कीच निर्माण झाला असेल. याचं उत्तर त्यांना नक्कीच मिळालं असेल. परंतु बघूयात पहिल्या चेंडूवर आली ती सिंगल, 7-7 एक मोठी विकेट ती मुनीर पटेलची. आणि आता मात्र आपण बघतोय धावफलकावर धावा 1-1. गोलंदाज करण मडवी गोलंदाजी करतोय. मुफीत ऑन द या ठिकाणी आपण बघतोय नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळते. ऑन द स्ट्राईक या ठिकाणी अफान शेख या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अफान राऊत या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय ऑन द स्ट्राईक. निर्धाव चेंडूची सांगता, थोडंसं टेन्शन, थोडंसं या ठिकाणी दडपण, थोडंसं ओझं, कारण आपण नेहमी म्हणतो ना की आघाडीचा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला तर कधी कधी दुःखाचं सावट पसरतं, कधी कधी दडपण त्या संघावर येतं. परंतु पाहूयात या दडपणाच्या ओझ्याखालून उठण्याचा प्रयत्न करतील का. पुन्हा एकदा तशाच पद्धतीने प्रयत्न केला. याही वेळेस मात्र जबरदस्त कमबॅक. कधी कधी असं म्हणतात ना की एखादी ठिणगी एका मोठ्या जंगलाला पेटू शकते, तशाच पद्धतीने या ठिकाणी ही ठिणगी मी म्हणेन पडली होती. पहिल्या चेंडूवर सुरुवात या ठिकाणी चांगली करण्याचा प्रयत्न केला गेलाय तो राधेय एंटरप्राइजेस चिर्ले संघाकडून. करण मडवी गोलंदाजी करतोय. काय धार आली आहे त्याच्या गोलंदाजीला. पहिला चेंडू जिथे आपण बघितलं होतं स्ट्रोक खेळला होता एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये, परंतु त्यानंतर इथे मात्र पुन्हा एकदा तोच धोका होऊ शकेल की नाही. थोडीशी घाई केली या क्षेत्ररक्षकानं, दुसरे धाव घ्यायची की नाही. इथे मात्र पुन्हा एकदा थोडीशी तुतुमय पाहायला मिळते ती सिंगल. आणि या सिंगलला आपण बघतोय एका धावेच्या घरामध्ये अडकून पडलेला रोहेकर ब्रदर्स हाल संघ जाऊन पोहोचला 2 अंकावरती. प्लेयर्सना विनंती असेल डगआउट सोडून कुठे तुम्ही जाऊ नका.
हाल संघाचे खेळाडू आपल्याला विनंती असेल, आम्हाला माहिती आहे क्रिकेट म्हटलं की टेन्शन आणि आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूचा वेगच इतका होता की बॅटचा फेस ओपन करण्या अगोदरच चेंडू विसावला होता तो विकेट किपरच्या हातामध्ये. जबरदस्त गोलंदाजी ती करण मडवी या गोलंदाजाची राधव एंटरप्राइजेस चिर्ले संघाकडून खेळताना आपण बघतोय काय जबरदस्त सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. पॉवर प्लेचं पहिले षटक आणि अतिशय कंजूसी गोलंदाजी या गोलंदाजाने केली आहे. फक्त 2 धाबा त्याने आतापर्यंत खर्ची केली आहेत. असं वाटलं होतं की मुनीर पटेल त्यानंतर अफान असेल या ठिकाणी मोठी इनिंग खेळली जाईल, परंतु शेवटचा चेंडू यू मिस आय डेफिनेटली हिट मिळते संधी ती डीजेला. तर एकूणच आपण बघतोय जुन्या काळामध्ये आपण पाहायचो की राजा या ठिकाणी गारद झाला तर त्यांची सैन्य देखील या ठिकाणी परास्त व्हायचं, परंतु इथे मात्र क्रिकेट 11 जणांचा खेळ आहे मित्रांनो, 11 खेळाडूंचा खेळ आहे. हे दाखवलं गेलं पाहिजे. तुम्ही म्हणेन रोयकर ब्रदर्स हाल या संघाकडून, कारण आपण बघतोय भलेही पास झाला असेल दुर्दैवीरित्या मुनीर पटेल, परंतु त्याचा विचार न करता पुढे येणारे काय या ठिकाणी पुढे येणारे वाटचाल करायची आहे अशा पद्धतीने आपण बघतोय. पहिलं षटक संपन्न झालं, धावफलकावर धावा अंकित झाल्या फक्त 2 आणि 2 महत्वाचे मोहरे त्याने टिपले. एक मोहरा आपण बघितला होता मुनीर पटेल ज्याने रायगड प्रीमियर लीग मध्ये उत्कृष्ट फलंदाजाचा मानकरी ठरलेला तो खेळाडू, परंतु त्या खेळाडूला परतावं लागलं दुर्दैवीरित्या. त्यानंतर आपण बघितलं मुफीत आला होता, मुफीतही पहिल्या चेंडूवर बाद होऊन तंबूत परतला. आता मात्र अफान आणि सोफियान हे 2 खेळाडू आता मात्र खेळपट्टीवर खेळतायत. आपण बघतो, आपण नेहमी म्हणतो की क्रिकेट 11 जणांचा या ठिकाणी खेळ असतो आणि या 11 जणांनी जर का आपलं योगदान चांगलं दिलं तर नक्कीच तुम्ही यशस्वी होऊ शकता. परंतु बघूयात सद्यस्थितीला आपण बघतोय टीम स्पिरिट, टीम या ठिकाणी आपण बघतोय टीम स्पिरिट पाहायला मिळतं. ते चिर्ले संघाकडून जबरदस्त योगदान प्रत्येक खेळाडूचं पाहायला मिळतंय ते या सामन्यामध्ये. नवीन गोलंदाज कुणाल मळवी दुसऱ्या षटकासाठी पाचारण करण्यात आले. आपण बघतोय 3 षटकांचं हे सत्र असणार आहे मित्रांनो आणि या 3 षटकांमध्ये आपण पाहिलं होतं मागच्या सामन्यामध्ये 50 धावा देखील सहजतेने चेस केल्या गेल्या होत्या. अशा परिस्थितीत कितपत धावा जमा करण्याचा प्रयत्न करेल तो हाल संघ. अक्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न केला होता, पंचांकडे आशाळभूत नजरेनं पाहिलं होतं, परंतु चेंडू जातोय विसावतोय विकेट किपरच्या हातामध्ये. तुम्ही खेळलेले प्रत्येक निर्धाव चेंडू तुमच्या गोलंदाजांची दडदड वाढवणार आहे, कारण त्यांना गोलंदाजी करायची आहे, त्यांना धावा वाचवायची आहेत. त्या अनुषंगाने गोलंदाज विचार करत असेल की बाबांनो 30 ते 35 धावा तरी जमा करा जेणेकरून आम्हाला संघर्ष करण्याची ताकद मिळेल. परंतु बघूयात या ठिकाणी थोडीशी निराशा कुणाल मात्र पुन्हा एकदा हवी होतोय. जबरदस्त चेंडू यावेळेस पाहायला मिळेल का, परंतु पंचांनी या चेंडूला खराब घोषित केलाय. मिळते ती सिंगल या चेंडूवर आपण बघतोय अवांतरच्या स्वरूपानं धावफलक या ठिकाणी थोडंसं हलतंय, जाऊन पोहोचतंय ते 3 या अंकावरती. पहिलं षटक संपन्न झालं होतं जिथे धावा आल्या होत्या फक्त 2, परंतु दुसरं षटक कुणाल मडवीचं. पहिला चेंडू सुरेख, परंतु दुसरा चेंडू थोडासा खराब, ऑफस्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू पंचांनी स्वैर घोषित केला आणि त्यावर आपण बघतोय या अवांतर धावेनं 3 धावा धावफलकावर. 2 गडी पास झालेत. पहिला गडी पास झाला मुनीर पटेल, त्यानंतर पास झाला मुफीद आणि आता मात्र खेळपट्टीवर खेळ करतायत ते अफान आणि सोफियान. पुन्हा एकदा या ठिकाणी आता मात्र पंचांनी बोट उंचावलंय, पायचीत पकडलं जाईल. 3री विकेट, 3रा मासा गळाला अडकतोय तो चिर्ले संघाच्या. तरीकडूनच आपण बघतोय आता या ठिकाणी थोडीशी विकेटची गरगर पाहायला मिळते. प्रेक्षक देखील या ठिकाणी विचार करत असेल की कधी कधी असं वाटतं की एकच
खेळाडूवर संपूर्ण संघ असेल की नाही, परंतु या ठिकाणी अफान मागच्या सामन्यामध्ये काय जबरदस्त खेळी त्यानं केली होती आणि अशा परिस्थितीत अजूनही काही चेंडूचा खेळ शिल्लक आहे मित्रांनो. 25-30 धावा जर का केल्या तर रोयकर ब्रदर्स हाल संघाची गोलंदाजी देखील तितकीच धारदार आहे, तेज आहे आणि त्या गोलंदाजी पुढे कदाचित या ठिकाणी ते विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकतात. परंतु बघूयात सद्यस्थितीला या ठिकाणी वर्चस्व प्रस्थापित केलंय ते मी म्हणेन राधे एंटरप्राइजेस चिर्ले संघाच्या या गोलंदाजांनी. पहिले षटक फेकलं होतं करण मडवीने फक्त 2 धावांचं, त्याच्याच पावलावर पाऊल ठेवतोय तो कुणाल. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न केला होता. रात्री या ठिकाणी आपण बघतोय जशा पद्धतीने मोबाईल मध्ये नेटवर्क नसेल तर मोबाईल काम करत नसतो, तशाच पद्धतीनं खेळपट्टीवर खेळ करताना तुम्ही जर फुटवर्कचा वापर केला नाही तर तुम्हाला शॉट बनवता येत नाही. आणि अशा परिस्थितीत आपण बघतोय हा चेंडू जातो निर्धाव. ज्या पद्धतीने या ठिकाणी पाया रचला होता करण मडवी या गोलंदाजानं, त्याच्याच पावलावर पाऊल ठेवताना या ठिकाणी इमारतीचं काम केलं जातं मी म्हणेन कुणाल कडवी. आता मात्र काय करावं, पॅडल स्पीड पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु दांडी गोल केली आहे ती या ठिकाणी या फलंदाजाची. मुकाबले के लिए भाग्यवान होटल के ओनर्स सुभाष कड़व साहब और बालू कड़व साहब, उन्होंने शुभकामनाएं दी है, उनका भी मैं शुक्रिया अदा करना चाहूँगा. अच्छा मुकाबला है देवेंद्र. यहाँ पे देखना चाहेंगे कि जैसे मुनीर पटेल आउट हुआ, मानो जैसे कि नज़र लग गई टीम को. पूरी तरह से ताश का महल बनाओ, एक पत्ता हिला दो तो पूरी तरह से ताश का महल जिस तरह से बिखर जाता है उस तरह से इनिंग बिखरते हुए नजर आ रही है इस वक्त हाल टीम की. नक्कीच, कारण आपण बघतो ना कधी कधी तुमची मेहनत जर का फळाला लागली नाही तर आपण म्हणतो ना की तुम्ही तुमचा रस्ता बदला, सिद्धांत नको. कारण आपल्याला नेहमीच बघायला मिळतं की झाडं नेहमी त्यांची पानं बदलत असतात आणि अशा परिस्थितीत संघर्ष करण्याची ताकद तुमच्या मनामध्ये नेहमी असली पाहिजे. प्रयत्न तुम्ही नेहमी केले गेले पाहिजेत आणि अशा परिस्थितीत आपण बघतोय प्रयत्न करतील का या शेवटच्या काही चेंडूंवर, हे फलंदाज प्रयत्न करतील का. इथे मात्र आपण बघतोय चेंडूला खेळलंय सरळ लॉंगनच्या रिजन मध्ये, दुसऱ्या धाब्यासाठीचा प्रयत्न, थोडीशी चूक केली आहे या क्षेत्ररक्षकानं आणि या छोट्या छोट्या चुका नेहमी सुधारण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. मी मगाशी सांगितलं होतं, कारण आपण नेहमी म्हणतो ना की छोट्या चुका जर का तुम्ही सुधारला नाहीत, कारण आपण पाहतो कधी कधी या छोट्या चुकाच महागड्या ठरत असतात. परंतु पाहूयात सद्यस्थितीला या दुहेरीनं धावा जमा झाल्या त्या 5, एकूण गडी बाद झाले ते 4 आणि थोडीशी नाजूक परिस्थिती मी म्हणेन हाल संघाची. हा चेंडू आता मात्र या ठिकाणी आपण बघतोय स्वैर चेंडूचा इशारा नक्कीच मिळतोय आणि या अवांतर धावेनं धावफलकावर धाबा जमा झाल्या त्या 6. मगाशी आपण बघितलं होतं रोशन एक धाब्याने देखील बरेचसे संघ हारले होते आणि इथे मात्र सिंगलचं कन्व्हर्टिंग दुहेरीमध्ये केलं. आपण नेहमी बघतो ना की तुमची परिस्थिती चांगली असेल ना तर मात्र या अशा छोट्या छोट्या चुका माफ केल्या जाऊ शकतात, परंतु परिस्थिती चांगली नसेल ना तर नक्कीच बाहेरून पण शिव्या पडतात. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगला प्रयत्न, हा चेंडू जाईल विसावेल विकेट किपरच्या हातामध्ये. दुसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. धावफलकावर धावा बघायला मिळतात फक्त आणि फक्त 5, इथे 6 माफ करा 6 आणि इथे मात्र आपण बघतोय थोडीशी नाजूक आणि कठीण परिस्थिती आहे. परंतु आपण नेहमी म्हणतो ना की तुमची प्रत्येक वेळची वाट सोपी असेलच असं नाही, कारण आपण बघतोय लहानपणापासून आपण विचार केला, उदाहरण घेतलं तर आपली तिमाही सोपी असते परंतु सामाई थोडीशी कठीण असते. तशाच पद्धतीने क्रिकेटचा खेळ मित्रांनो, पहिली लढत कधी कधी सोपी जाते परंतु दुसरी लढत थोडीशी कठीण. जी हाँ जरूर, यहाँ पे देवेंद्र माली एक बात का जिक्र जरूर करना चाहूंगा कि मुझे यकीन नहीं हो रहा ये हाल टीम है जिन्होंने पूरी रात में बड़े बड़े ताकतवर टीमों को यहाँ पे बेहतरीन बल्लेबाजी और गेंदबाजी की ताकत लगाते हुए हारा है. लेकिन इस वक्त देखिएगा खराब वक्त आता है, ये सिखाया है क्रिकेट ने. अब इस वक्त थोड़ा सा खराब वक्त चल रहा है मैं कहूँगा हाल टीम का. नक्कीच बघूया शेवटचं स्लॉगरचं षटक शुभम पाटीलच्या हातामध्ये देण्यात आलंय. हा चेंडू आपण पाहतोय शुभम पाटीलचा पहिला चेंडू थोडासा खराब, उजव्या एसटीच्या खूपसा बाहेरून जाणारा चेंडू पंचांनी त्याला स्वैर घोषित केलाय, दंडित केला आणि इथे मात्र मिळते या अवांतर धावेनं 7 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. शेवटच्या स्लॉग ओव्हरचं षटक. आता गोलंदाज पण विचार करत असतील
की किमान 20 ते 25 धावा तरी जमा करा, जेणेकरून आम्ही प्रयत्न करू त्या धावा रोखण्यासाठी. परंतु इथे मात्र निराशा निराशा आणि निराशा पलीकडे काही दिसत नाही. चेंडू जातो निर्धाव. तो या चेंडूवर आपण पाहतोय शुभम करवी, नवीन गोलंदाज शुभम आपल्याला पाहायला मिळाला होता. मागचा चेंडू भलेही खराब टाकला असेल, परंतु या चेंडूवर जबरदस्त कमबॅक. आप अगर किसी के ऊपर डिपेंड रहते हो ना, जैसे मुनीर पटेल आउट हुआ, काकड़े सर हमने देखा कि उसके बाद पूरी तरह से एकदम शांत खेमा हो चुका है हाल टीम का. कोई बल्लेबाज बड़ा शॉट नहीं खेल पा रहा है. ये देखिएगा आउटसाइड टॉपसम थोड़ा सा शरीर से दूर फेंका था गेंद को. वाइड गेंद यहाँ पे घोषित कर दिया अंपायर द्वारा. लेकिन बात करेंगे एक खिलाड़ी के ऊपर अगर आप निर्भर रहोगे तो फिर आगे जाकर किस तरह से क्रिकेट खेलोगे. क्योंकि मुनीर पटेल आउट होने के बाद मुझे एक भी ऐसा बंदा नहीं दिखा जिन्होंने ताकतवर बल्लेबाजी की है और अपने टीम को संभालने का काम किया है. नक्कीच, परंतु आता मात्र या ठिकाणी आपण पाहतोय शुभम पाटील शेवटचं षटक हाताळतोय. धावफलकावर धावा आतापर्यंत आपण बघतोय तब्बल 8 धावा. इथे मात्र आता उशिरानं का होईना जल्लोष करण्याची संधी मिळतीये आणि यावेळेस मात्र पाहायला मिळतोय तो षटकार. सोफियान को शायद मुझे गलत साबित करना था. और जैसे मैंने बोला यार, हम भी हाई मिडल ऑर्डर के बल्लेबाज दिखा दिया. सोफियान ने एक बेहतरीन छक्का दागा. और जैसे कि बात कर रहे थे, एक लोएस्ट टारगेट बन रहा है, तो इस छक्के की मदद से थोड़ा सा तो कॉन्फिडेंस बढ़ेगा और बल्लेबाज का. नक्कीच 14 धावा धावफलकावर आता मात्र या ठिकाणी दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचली ती धावसंख्या. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू बॅटची कडा घेऊन जातो. मिळते ती या ठिकाणी सिंगल आणि या सिंगलनं गरज होती या धावांची. आता मात्र आपण बघतोय कमीत कमी 20 ते 25 धावा जरी जमा केल्या तरी मात्र या ठिकाणी संघर्ष केला जाऊ शकतो. कारण आपण बघतो ना की आता रात्री जास्त झाली आहे, थंडी थोडीशी जास्त पडली रोशन, आणि अशा परिस्थितीत ड्यू नक्कीच आपण बघतोय ड्यू फॅक्टर नक्कीच असणार आहे. आणि अशा परिस्थितीत आपल्याला जर पाहायला गेलं तर हाल संघाची गोलंदाजी देखील तितकीच तेज आहे. परंतु तुम्ही त्यांच्यासाठी काहीतरी परिस्थिती चांगली निर्माण केली पाहिजे, जेणेकरून त्यांनी संघर्ष करण्यासाठी त्यांना संधी मिळेल. जहां तक बात करें ना नरेंद्र, तो हाल टीम के बल्लेबाजी के मिडल ऑर्डर के बल्लेबाज जो है उनको मैं नहीं ऐसे सोचता भी नहीं था कि इस तरह से बल्लेबाजी होगी. क्योंकि एक बेहतरीन टीम कही जाती है रायगढ़ की. और अब हालात थोड़े से नाजुक से बन चुके हैं. इस बार देखिएगा डायरेक्ट हिट करने का प्रयास, अपील भी हुई थी अंपायर के पास और दूसरी रन के लिए दौड़ पड़े दोनों बल्लेबाज. तीसरी रन लेना चाहते हैं, लेकिन इस बार विकेट यहां पे देखने को मिला. नक्कीच आपण बघितलं होतं एक षटकार लगावला होता त्या फलंदाजाने, आणि त्या फलंदाजाने स्ट्राईक घेण्याच्या मनामध्ये आपण बघितलं होतं ही विकेट त्याने स्वतःची गमावली. दुहेरीने आपण बघतोय धावा अंकित झाल्या त्या तब्बल 17 धावा. एका चेंडूचा खेळ मात्र शिल्लक असेल आणि या शेवटच्या एका चेंडूवर जर का मोठा स्ट्रोक्स लगावला तर नक्कीच कडवरत का होईना परंतु ताकद नक्कीच वाढेल ती गोलंदाजांची हाल संघाच्या. सतरा धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. शेवटच्या एका चेंडूचा खेळ शिल्लक आपण बघतोय. शुभम पाटील पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 2, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या त्या 4. शुभम पाटील यावेळेस मात्र काय चेंडू टाकलाय, जबरदस्त ब्लॉकर मध्ये चेंडू या ठिकाणी दांडी गुल करण्यात आली आहे ती या फलंदाजांची. 17 या आकड्यावरती रोखलाय आणि आता मात्र हा सामना जिंकण्यासाठी गरज असेल 18 चेंडू आणि 18 धावांची. बघूयात समीकरण सोपं असेल की कठीण हे येणारा काळ सांगणार आहे. परंतु तुम्ही टाकलेले निर्धाव चेंडू, तुम्ही मिळवलेल्या लवकरच्या विकेट्स या सामन्यामध्ये तुम्हाला परत आणू शकतात. परंतु काय जबरदस्त गोलंदाजी केली मी म्हणेन राधे एंटरप्राइजेस चिर्ले संघाच्या गोलंदाजांनी. असं वाटलं नव्हतं की या ठिकाणी
एकतर्फी या ठिकाणी इतकं वर्चस्व इतकी बादशाही दाखवतील गोलंदाजीमध्ये, परंतु जबरदस्त वाखाणण्याजोगी गोलंदाजी मी म्हणेन राधे एंटरप्राइजेस चिर्ले संघाच्या या गोलंदाजांची, ज्यांनी गोलंदाजीचा निर्णय घेतला होता आणि तो यशस्वी करून दाखवलाय तो चिर्ले संघाच्या गोलंदाजांनी या हाल संघाविरुद्ध. परंतु बघूयात दुसऱ्या सत्रामध्ये काय घडेल काय बिघडेल, सामना लवकर संपवतील की शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल, याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी वळूयात ते पुन्हा एकदा रोशन सकपाळ यांच्याकडे. राधे एंटरप्राइजेस चिर्ले आणि रोहेकर ब्रदर्स हाल या दोन टीम मध्ये आपण मॅच एन्जॉय करतोय. तसं बघायला गेलं तर टार्गेट खूप छोटा आहे. दीपक पाटील जे की बैलगाडा शर्यतीमध्ये एक नामांकित बैल या महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव आहे महबूब बैल, त्याचे मालक आहेत आणि ते पॅकरही आहेत. आणि खूप वर्षापूर्वी आपण जर आठवत असाल सत्यवान सर, तर पहिल्या नाईट मॅचेस ज्यावेळेस चिर्ल्याला व्हायच्या त्यावेळेस प्रचंड गर्दी असायची तिथे आणि दीपक पाटील त्या मुख्य मॅचचे ऑर्गनायझर असायचे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर कोणी नाईट क्रिकेटला चेअर गर्ल ठेवल्या असतील तर त्या चिर्लेच्या मैदानावर होत्या. त्या गोष्टीची आठवण आजही आम्हाला होते. आणि त्यावेळेस आम्ही त्या मॅच बघण्यासाठी एवढ्या हजारोंच्या गर्दीमध्ये एक डोका असायचा वरती, तेव्हा समालोचन करण्याचं तर सोडूनच द्या, परंतु त्या मॅच बघण्यासाठी प्रचंड गर्दी असायची. तर धन्यवाद दीपक पाटील, अजूनही ते आपल्या संघावर तेवढंच प्रेम करतायत जेवढे तेव्हा करायचे. राधे एंटरप्राइजेस चिर्ले टीम आणि एकीकडे रोहेकर ब्रदर्स हाल टीम. 18 धावा आहेत, छोटं आव्हान आहे आणि या छोट्या आव्हानाला फेस करत असताना हाल टीमच्या डगआउट मध्ये मी ज्यावेळेस पाहिलेलं त्यावेळेस एवढा टार्गेट छोटा असताना सुद्धा आपण पाहिलं ना सत्यवान काकडे सर, तरी सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर स्माइल होती. किती कॉन्फिडन्स असेल. काही असू द्या, क्रिकेटमध्ये हारजीत असते, परंतु प्रेशर नाही घ्यायचं. बस प्रत्येक वेळेला सामोरं जायचं. परिस्थिती जशी असेल ना त्या परिस्थितीला आपण फेस करायचं. या मूळ उद्दिष्टानं उतरलेली ह्या हाल टीम. करण मडवी एक मोठं नाव, मोठा प्लॅटफॉर्म, मोठा खेळाडू आणि सगळ्याच फॉर्मॅट मध्ये या खेळाडूचं नाव मात्र रायगडभर चमकत असतं, ज्याचं नाव आहे करण मडवी. आणि दुसरीकडे आपण पाहाल प्रियांशु खरत, मुजीब यावेळेला खरबे, मुजीब खरबे पहिलं षटक हाताळण्यासाठी, नन्नू मुकादम मॅच साठी कुठेही काही असू देत त्याचं सगळ्यात महत्त्वाचं रोल असतं मॅचची मदत करणं. अर्थातच या गावाशी त्याची अगदी जवळची नाती आहेत, परंतु आज बॉल बॉय एक प्रचंड वेगवान खेळणारा खेळाडू भातणपाडा संघातला आज बॉल बॉय म्हणून काम करतो. कोणतंही काम छोटं नसतं आणि कोणतंही काम मोठं नसतं हे दाखवून दिलंय यावेळेला नक्कीच नन्नू मुकादमनं. 18 धावांची गरज आहे. पहिलं पॉवर प्लेचं षटक ओव्हर द विकेट. हिअर इज फर्स्ट वन. करण मडवी का नाव घेतलं जात यावेळेला. गोलंदाजी ट्रॅकवर जर आपण पाहिलं समोर असलेल्या बॅट्समनला करण मडवी सारख्या फलंदाजाला मात्र चकवण्यामध्ये यश आलेलं आहे. या गोलंदाजाला दर्जेदार गोलंदाजी. मुजीब वर द विकेट. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा तयार आहे. करण मडवीची ओळख पटवून देणारा फटका आहे की नाही हे पाहणं फार गरजेचं आहे. या वेळेला मात्र जीवनदान मिळालं. आपण फाईट तेव्हाच करू शकता. आपण इन्व्हेस्टमेंट खूप कमी केलेली आहे मी म्हणेन हाल टीमनं, तर मग तेवढीच बचत करावी लागेल. तुमची इन्व्हेस्टमेंट छोटी आहे, फक्त धावा करायच्या आहेत त्या
18 आणि तुम्ही अशा पद्धतीने जर क्षेत्ररक्षण केलं तर मात्र ती इन्व्हेस्टमेंट कधी संपून जाईल हे तुम्हालाही समजणार नाहीये. मिसफिल्डिंग झाली, जीवनदान मिळालं. यावेळेला स्ट्राईकला असलेला फलंदाज असणार आहे करण मडवी. 2 धावा आल्या या चेंडूवर आणि 2 धावानं मात्र सुरुवात झाली, दमदार सुरुवात. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा मुजीब तयार. ओ फ्रंट फुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न फसतोय. यावेळेला मात्र 1 धाव कंप्लीट केली जाते. ज्यावेळेस ना सत्यवान सर आपण पाहत असतो, ज्यावेळेस एखादा गोलंदाज अगदी प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतो, रक्ताचं पाणी करत असतो ना, त्यावेळेस फिल्डिंग डिपार्टमेंट जो असतो त्यांनी त्याला तेवढी साथ देणं फार महत्वाचं असतं. कारण एकट्याचा खेळ नाही आहे. आपल्याला लोएस्ट टार्गेटला जर फाईट करायची असेल तर सगळ्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला 100% एफर्ट लावावे लागतात आणि ते जर लावले नाही तर मग लवकरच ही मॅच उरकून जाईल. आज गोलंदाज जर आपण पाहिलं, मुजीब खूप प्रयत्न करतोय, चांगली प्रयत्न करतोय. एक झेल सुटला, एक फंबल झाला विकेट किपर, त्या माध्यमातून आलेल्या 1 धाव. टोटलची जर विचार केला आपण तर 3 धावा होत आहेत धावफलकावर. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा मुजीब तयार असणार आहे. ओ मस्त फटका आहे. यावेळेला सुद्धा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येणार. आत्ता चुकी नाही करणार, कारण हाल टीमला माहिती आहे मॅचला वाचवायची असेल, मॅचला शेवटच्या बॉल पर्यंत न्यायचं असेल तर मेहनत तर करावीच लागणार आहे. आकाश डीजेचं सुद्धा एवढा हात बसलाय ना आता सध्या क्रिकेटच्या मॅच करून करून, अगदी परिस्थितीला अनुसरून नक्कीच त्याच्या माध्यमातून गाणी लावली जातात. संडे मॅडी डीजे आपण पाहत असतो क्रिकेटमध्ये. खूप चांगलं दर्जेदार म्हणजे क्रिकेट मॅचमध्ये त्यांचा खूप उत्कृष्ट परफॉर्मन्स असतो. आणि अशा वेळेला आपण पाहू शकाल 3ऱ्या क्रमांकावर बॅटिंगसाठी गौरव रसाळ हा बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. टीमची टोटलचा जर विचार केला 3 धावा झालेल्या आहेत. 18 धावांची गरज होती. 3 धावा अद्याप पॉवर प्लेच्या षटकामध्ये. मी स्तुती करेन मुजीब याची, चांगली गोलंदाजी होताना आपल्याला पाहायला मिळेल. मॅच संपलेली नाहीये, पलटवार होऊ शकतो. हाल टीम सुद्धा कमी नाहीये आणि स्वस्त्यावर घेऊ नका, कारण क्रिकेटमध्ये असे उतार चढाव बरेच येत असतात. ओ स्लिपिंग शॉट, जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन लेगला क्लिअर करत असलेला हा चौकार आला. ऐतिहासिक सॉन्ग इथे आपल्याला ऐकायला मिळालं, कारण 2024 मध्ये आपण भाग्यवान आहोत जे आपण श्री राम मंदिराचं उद्घाटन आपल्या डोळ्यानं, भलेही तिथे जाऊन नाही परंतु टीव्हीवर तरी पाहणार आहोत. आपल्या सगळ्या पिढ्यांपेक्षा आपण भाग्यवान आहोत की ते सगळ्यात मोठा सोहळा आपल्या डोळ्यानं आपण पाहणार आहोत. ही पिढी जी आहे ना 41-50ची, त्यांनी हे सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत आणि ते सॉन्ग आपल्याला इथे ऐकायला मिळालं. टीमची टोटल जर आपण विचार केला 7 धावा आहेत धावफलकावर. 18 धावांचा पल्ला गाठायचा आहे आणि अगदी मी म्हणेन अर्धा पल्ला तर पार केलेला आहे. आणि चांगल्या परिस्थितीमध्ये दोन्ही संघ आहेत, असं नाही की एक संघ हाल संघ मजबूत स्थितीमध्ये आहे. अर्थातच हाल संघाची बॅटिंग करत असताना बॅटिंग फॉर्मॅटमध्ये त्यांनी खूप चुका केल्या. एक छोटासा टार्गेट सेट केला, आता पूर्णतः कंबर कसलेली आहे गोलंदाजानं. 7 धावा यावेळेला मात्र धावफलकावर लगावल्या जात आहेत. अजूनही 11 धावांची गरज असेल देवेंद्र येणाऱ्या उर्वरित बॉलमध्ये. कशा पद्धतीने गोलंदाजी होते, पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी मुजीब मात्र रक्ताचं पाणी करतोय. काय जबरदस्त गोलंदाजी अपील केली जाते अंपायर कडे, प्रेशराईज केलं जाते अंपायरना, परंतु तटस्थ पंच ऑफिशियल पंच आहेत
जे एकमेकांमध्ये डिस्कस करतील, आपल्यापर्यंत योग्य तो निर्णय पोहोचवतील यामध्ये तीळ मात्र शंका नाही आहे. यस, नॉट आउट. आपण पाहू शकाल पहिलं षटक संपताना आपल्याला पाहायला मिळेल 1 षटकाच्या समाप्ती अंती टीमची टोटल जर आपण पाहिलीत तर 7 धावा आहेत. म्हणजे उर्वरित आता 12 चेंडू असतील आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. तर एकूण धावा आपण बघतोय रोशन 7 धावा या ठिकाणी धावफलकावर लागल्यात. आधीच या ठिकाणी विचार करायला गेलं तर थोड्याशा चुका पहिल्या षटकामध्ये नक्कीच झाल्या, परंतु त्या सुधारल्यानंतर आपण नेहमी म्हणतो ना की छोट्या छोट्या चुका जर का तुम्ही सुधारल्या नाही तर तुमच्या समोर थोडीशी या ठिकाणी कठीण परिस्थिती नक्कीच येऊन ठेवते. यावेळेस आपण पाहतोय 7 धावा जरी जमा केल्या असल्या तरी मात्र अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि गरज असेल ती तब्बल 11 धावांची. समीकरण जरी सोपं वाटत असेल तरी मात्र ते अवघड करण्यासाठी आता मात्र या गोलंदाजांना कंबर कसावी लागेल. ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज ग्लेन मॅग्रा त्यांना नेहमी सांगायचा की तुम्ही निर्धाव चेंडू टाका, विकेट तुम्हाला आपोआपच मिळतील आणि तशा पद्धतीची गोलंदाजीची गरज. हो, अगदी बरोबर आहे. परंतु यावेळेला ज्या पद्धतीनं गोलंदाजी होते ना, मी म्हणेन काही होऊ शकतं. आणि क्रिकेट, मी नेहमी म्हणत असतो, क्रिकेट हा असा खेळ आहे ज्या खेळाला आपण फक्त पाहायचं असतं ना की त्या खेळावर डिस्कस करायचं असतं. कोणत्याही संघ कितीही नाजूक परिस्थितीमध्ये असू दे त्याच्या संघाला तारण्याचं काम क्रिकेट करत असतो ना की तो खेळाडू. मी म्हणेन क्रिकेट ही व्याख्याच अशी आहे जी कोणत्याही क्षणाला बदलू शकते. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी सरसावले, डेंजर एंडवर डायरेक्ट थ्रो झाला आणि आउट होणारा बॅट्समन मैदानाच्या बाहेर पडतोय. करण मडवी स्वतःवर नाराज होतोय, खेळाडूवर नाराज होतोय आणि का होऊ नये. अगदी नाजूक परिस्थितीमधून आपल्या संघाला ज्यावेळेस आपल्या संघाला मैदानामध्ये अडचणीमध्ये सोडून बाहेर पडणं किती प्रचंड वेदना असतात एखाद्या खेळाडूवर हे त्यालाच माहिती असतं. कॉमेंटेटर सहज बोलून जात असतो देवेंद्र माळी की काय झालं, सोप्या धावा आहेत निघतील, परंतु एखाद्या क्षणाला संघ अडचणीत असताना एखादा चांगला खेळाडू ज्यावेळेस आउट होऊन बाहेर पडत असतो ना त्यावेळेस त्याच्या वेदना, त्याचा त्रास, त्याचा सगळा जो मानसिकता असते ती त्या फक्त एकट्यालाच माहिती असते. आणि या वेळेला मात्र करण मडवी अगदी स्वतःवर नाराज होऊन आणि प्रतिस्पर्धी खेळाडूवर नाराज होऊन मैदानाच्या बाहेर. नवीन बॅटर चैतन्य मडवी आपल्याला पाहायला मिळेल. 10 चेंडू आणि 10 धावांची गरज. मॅच संपलेली नाहीये, काही होऊ शकतं. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा बॉलर तयार असणार. स्टेट डाऊन द ग्राउंड, या बॉलला विकेट. हे चित्र असतं क्रिकेटचं. याचं नाव क्रिकेट आहे, ज्याच्यावर आपण कधीही विश्वास ठेवू शकत नाही. त्या खेळाचं नाव आहे क्रिकेट. नक्कीच रोशन, आपण बघतोय आता या ठिकाणी या गोलंदाजाने विचार केलाय की त्यांना कशा पद्धतीने गोलंदाजी करायची आहे. ओसाड माळरानावर जेव्हा गोलमोहर भरवतो ना तेव्हा त्याला बघून कळतं की भरण्यासाठी तुमची परिस्थिती नाही तर तुमची मनस्थिती भक्कम असावी लागते. आणि इथे मात्र मनस्थिती बघून या ठिकाणी भक्कम केली आहे ती गोलंदाजाने, कारण त्यांना माहिती आहे परिस्थिती त्यांची चांगली नाहीये, परंतु माझ्या मनात जर का जिंकण्याची आशा असेल तर माझी वेळ नक्कीच बदलेल. देवेंद्र, या क्षणाला मी एवढंच म्हणेन, इथून हाल संघ हरला ना तरी ते रात्री जाऊन झोपतील, पण जर इथून चिरले संघ हरला ना तर आजची रात्र तर त्यांची वैऱ्याचीच जाणार आहे, पण उद्याच्या रात्रीमध्ये सुद्धा त्यांच्या डोक्यामध्ये अशा सुया टोचल्या जातील, कारण एवढी भयंकर मॅच आहे. 9 चेंडू आणि 10 धावा वर द विकेट. अजून एक डॉट बॉल, अजून एक डॉट बॉल. मज्जा येणार. डगआउट मध्ये आपण पहा, प्रचंड बातचीत, प्रचंड वैताग आपल्याला पाहायला मिळत आहे. सरळ सरळ चिरले संघाचा धावा आहेत 8, म्हणजे उर्वरित 8 बॉल आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज.
8 बॉल 10 धावा. यावेळेला उडवलाय बॉलला. 1 धाव पूर्ण केली जाईल. दुसरी धाव धोका होऊ शकते. 2 धावा कंप्लीट. 2 धावा कंप्लीट आहे. क्रिकेटमध्ये हीच तर खरी मजा असते. कोणता संघ हरणार आहे, कोणता संघ जिंकणार आहे याची चर्चा कॉमेंटेटर कधीही ती मॅच संपल्यानंतर करत नाही, परंतु लाईव्ह मध्ये जी मजा असते ना ती अफलातून. 7 चेंडू 8 धावा. ओव्हर द विकेट. उडवला. या वेळेला सुद्धा झेल आउट होण्याची संभावना आणि इथून विकेट जाताना माघारी परतावा लागेल चिल्ले टीमच्या. आणखीन एक विकेटला. 6 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. देवेंद्र माळी वाटलं पण नव्हतं असं काही चमत्कार बघायला मिळेल, कारण मला असं वाटलेलं 1 साइडेड मॅच होईल आणि आपलं चला कुठेतरी माझा टर्न करायचंय म्हणून करायचंय, परंतु मॅच जशी आली रंगात ना आत्ता मजा यायला लागली. 6 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. इथून मात्र चिर्ले संघाला पहाटेचं वाईट स्वप्न पडलंय का उजडता उजडता हे पाहणं फार गरजेचं असणार आहे, कारण संघ अडचणीत आहे. चिर्ले संघ अडचणीत आहे. ज्या पद्धतीनं ताकद लावलेली आहे हाल संघानं, रोहेकर ब्रदर्स हाल संघानं अफलातून, इथून मात्र जरी हाल संघ हरला ना सत्यवान सर तरी त्यांनी जी फाईट दिली ना त्याला सॅल्यूट असणार आहे. कारण करण मडवी सारखा एक मातंबर खेळाडू, रायगडचा एक स्टार खेळाडू, रायगडचा एक ताकदवान खेळाडू ज्या संघामध्ये खेळतो त्या संघाला 18 धावा निघणं म्हणजे कालचीच पाहणं तुमच्याही जीवाला लागेल, कारण तुमचंच गाव आहे सावळेगाव. किरण पवार, अक्षय पवार सारखा खेळाडू असताना 2 षटकांमध्ये 20 धावा सहज वाटलेलं प्रेक्षकांनाही. सध्या सगळ्या प्रेक्षकांची वोटिंग घेतली असती तर 99% प्रेक्षकांनी सांगितलं असतं की ही मॅच सावळे संघ जिंकेल, परंतु याचंच तर नाव क्रिकेट आहे ना, ज्याच्यावर आपण कधी विश्वास ठेवू शकत नाही. क्रिकेटची मी मगाशीच म्हटलं क्रिकेटची व्याख्याच करू शकत नाही आपण, कारण क्रिकेट हा एकमेव असा खेळ आहे जो शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला पाहावा लागेल. अडचणीचा खेळ जरूर आहे. अंपायर्स आपण जरा अलर्ट राहा, कारण फास्ट घ्या, जरा टाइमपास होऊन देऊ नका. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय सुजित पाटील. विजयाचे स्वप्न दाखवलेत मुजीबनं, अशरफनं. आता सुजित अफानकडे मात्र चेंडू सोपवलाय. अप्पानला आता आपली जबाबदारी चोख पार पाडावी लागेल. चेंडू असणार आहे ती मात्र 6 आणि जिंकण्यासाठी गरज आहे 8 धावांची. काय जबरदस्त मॅच. 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठी रनआउटचा चान्स होऊ शकतो. 2 धावा कंप्लीट. 5 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. जबरदस्त मॅच, जबरदस्त मॅच. असं म्हटलं जातं ना की कबुतराला गरुडाचे पंख लावले जातील, परंतु गरुड भरारीचा वेड हे रक्तास असावं लागतं, कारण आकाशाची ओढ ही कधी दत्तक घेता येत नाही, ते तुमच्या रक्तात असावं लागतं. स्वप्न पाहावं लागतं उघड्या डोळ्यांनी. झोपलेल्या डोळ्यांनी स्वप्न पाहून ते पूर्ण होत नाही. उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहावं लागतं, आणि कसलं तर विजयाचं. 5 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे. नक्कीच आता इथून पुढे जे काय करायचं असेल ना त्या 2 फलंदाजांनाच करायचं आहे. मी म्हणेन की लोकांचं बोलणं तुम्ही अजिबात ऐकू नका बाहेरून, कारण आपण म्हणतो ना मार्केटमध्ये गेलो ना पेरू विकत घ्यायला तर विचारतात गोड आहे का, आणि घरी आल्यावर मीठ लावून खातात. तशीच परिस्थिती आहे या फलंदाजांना. आता त्यांच्या मनाचा खेळ करायचा आहे. इथे काय घडतंय, अजून एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. अंपायर डिसिजन काय या बॉलचं? डॉट बॉल. अजून एक डॉट बॉल, म्हणजे अर्थातच आता समीकरण फार अगदी कसरीचं आलंय. 4 बॉल असतील आणि जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. खूप त्रास होणार आहे, खूप त्रास होणार आहे मी म्हणेन, खास करून चिर्ले संघाला. यस यस अंपायर, आता आम्ही तीही दक्षता घेऊ नक्की, कारण अगदी काट्याची मॅच.
व्हाईट बॉल आला आणि आता मात्र 4 बॉल 5 धावांची गरज आहे. एकीकडे टीम राधे एंटरप्राइजेस चिरले आणि रोहेकर ब्रदर्स हाल टीम रात्री. आता जर झोपेमध्ये कोण ही मॅच बघत असेल ना तर त्याची झोप उडली असेल. अँड्रॉइड मोबाईलवर किंवा स्मार्ट टीव्हीवर जबरदस्त मॅच, पैसा वसूल मॅच. 18 धावांना फेस करत असताना चिरले संघाच्या नाकी नवालाय, मात्र या बॉलला षटकारानं मात्र ही मॅच फिनिश केली आहे. व्हॉट अ फिनिश. संघ विजयी होऊन सुद्धा एकमेकांवर भडकतायत. याचं नाव क्रिकेट आहे. कारण हे एकामेकाला चिमटा काढत असेल काय, खरंच विजय झालोय का नक्की आपण, विश्वास बसत नाहीये त्यांना अजून या मॅचवर. आणि याचं नाव क्रिकेट आहे. आज एकमेकांवर भडकतील, 5 मिनिटात एकमेकांच्या खांद्यावर हात टाकतील. हे क्रिकेट असतं. हाल संघ मात्र परास्त झालाय परंतु फाईट केली. मॅचचा मॅन ऑफ द मॅच चैतन्य मडवीसाठी जोरदार टाळ्या. आणि टॉस साठी सुद्धा यायचंय लगेच. कडाव आणि यानंतर मॅच होणार आहे शिरले.